की मोदीजींच्या सारखं एक व्यक्तिमत्व समोर आहे, स्वतःच्या व्यक्तित्वाचं जडणघडण या पद्धतीनं आपण केलं. एका मर्यादेमध्ये सरिता काकू आणि अमृता वहिनीही एका मॅच्युरिटीमध्ये हे सगळं समजून घेतात. पण मला नेहमी एक प्रश्न कुटुंबातला घटक म्हणून पडतो की एका उमलत्या वयात हे तर सगळं दिविजाच्या कानावर पडतच असेल, तिने कसं स्वतःला त्याच्यामध्ये सांभाळून घेतलं? त्या बाबतीत आई, आजी, बाबा यांच्याशी तिचा काही संवाद असतो का? आणि तिला कशा पद्धतीने प्रश्न पडतात आणि एक पिता म्हणून तुम्ही त्याचं उत्तर कसं देता? खरं म्हणजे मी गमतीने नेहमी असं म्हणतो की आमच्या घरी सगळ्यात मॅच्युअर कोणी असेल तर दिविज आहे. क्या बात. कारण आता तिचं वय 15 आहे, पण या वयामध्ये जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे, म्हणजे आपण बघितलं असेल की आता मी मुख्यमंत्री जेव्हा बनणार किंवा सगळं चालू होतं, माध्यमांनी तिला प्रश्न विचारले आणि अर्थात अशा वेळेस अनेक वेळा क्रूर प्रश्न विचारले जातात, अडचणीत येणारे प्रश्न विचारले जातात. पण तिला प्रश्न विचारला की तुला काय वाटतं, तुझे वडील होतील का, ते मुख्यमंत्री होणार आहेत का? तिने सांगितलं जो होईल तो महायुतीचा होईल आणि नेते ठरवतील तो मुख्यमंत्री होईल. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे तिला यातलं अंतर समजतं आणि तिला हे माहिती आहे की अशा प्रकारे राजकारणामध्ये टार्गेट केलं जातं, कधी अद्वा बोललं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की ती मॅच्युरिटी त्याच्यामध्ये एक प्रकारे उपजतच आली किंवा ती तिने स्वतः ॲक्वायर केली. फार काही आम्ही कोणी, मी किंवा आईनी किंवा अमृतानी तिला समजवलं, शिकवलं असं नाही आहे. तर अनेक वेळा मुलं कशा प्रकारे ती ॲक्वायर करतात तशी तिने ॲक्वायर केली. खूप आशादायक गोष्ट आहे. याचा अर्थ फडणवीसांच्या कुटुंबात तिसरी पिढी आता नेतृत्वासाठी सिद्ध व्हायला लागली असं म्हणायला. याचं एक तुम्हाला सांगतो की तिला यायचं असेल तिने जरूर यावं, पण माझा स्वतःचा समज असा आहे की फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणामधला शेवटचा मी आहे. ह्याला टाळी वाजवता कामा नाही.